अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशी व्रतकथा जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र या 5वा वेद मानल्या जाणाऱ्या पवित्र अशा ग्रंथामध्ये 42व्या अध्यायामध्ये अनंत व्रताबद्दल कथा सांगण्यात आलेली आहे. तर जाणून घ्या या अनंत व्रताची कथा. यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अनंत चतुर्दशी व्रतकथा. श्री गुरु सायन देवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रतपूजेचे फळ काय आहे याविषयी मी तुला सांगतो ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळावे. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून दूध खेळत होते. हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे. त्या दूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना विविध प्रकारे त्रास देत होते. परंतु प्रत्येक वेळी स्वतः श्रीकृष्ण यांनी त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्यांची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला, हे कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती, स्थिती, लय यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे का सांग? तुझे आमच्यावर कृपाचक्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हे विचारले. त्यांना विनंती केली. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. हे व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. हे व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू, तेच माझे मूळ रूप आहे. मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे. मीच जळी, स्थळी, काष्ठी, पाशानी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी लाक्यान होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला होते. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती.
ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा सडा सारवणं करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रोतकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा होते. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेची छळ करत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होता. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योगही जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत. त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी तारे परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले की तुम्हीही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची ती करत आहोत. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करावयाची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या 7 फण्याच्या शेषरूपी अशा नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा 1 व यमुनेचा 1 असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत आणि त्यांची देखील पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय
हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुष सूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्षे करावयाचे असते. 14 वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल. सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे, असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले. एके दिवशी कौंडिन्य याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशिला म्हणाली, हा अनंत व्रत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळेच आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला राग आला आणि तो म्हणाला, आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली. त्यांच्या घराला आग लागून सगळे घर भस्म होऊन गेले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणीही घेणार नाही, असा तिने निश्चय केला. सुशिला आणि कौंडिन्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागली. कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चातापबद्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कुठे दिसला का? प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिन्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्याने देखील नाही असे सांगितले. मग कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही, तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्यही दुःखी कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत असा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी
चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला, भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली आणि त्यांनी क्षमा मागितली ती का, असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व झाला होता. त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती 2 सरोवरे दिसली, त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीही उपयोग झाला नाही, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गंधर्व दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास, सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू या नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले, त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. अशा प्रकारे अनंत व्रताची कथा गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे. तरी सर्वांनी या अनंत चतुर्दशी दिवशी अनंत व्रताची कथा नक्कीच ऐकावी, ही विनंती. सर्व सेवा स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.